या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। संध्याकाळी 5 वाजता जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात राज्याच्या महाधिवक्ता यांच्यासोबत चर्चा करणार। चर्चेनंतर जरांगेंना अंतिम प्रस्ताव देणार। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, उद्यापासून पाणी घेणं बंद, कडक आमरण उपोषण सुरू करणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। आमदार विलास भुमरे यांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचंच, मराठ्यांना कधी अस्पृश्यतेची वागणूक मिळालेली नाही। ईडब्ल्यूएस आरक्षण हे खरं मराठ्यांचं आरक्षण, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून चंद्रकांत पाटलांनी कास्ट व्हॅलिडिटी रोखल्या होत्या। चंद्रकांत पाटील यांनी शांत राहावं, मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये, जरांगेंचा इशारा। ठाकरे ब्रँड चांगला, पण राज ठाकरे कुचक्या कानाचे। लोकसभेला फडणवीसांनी राज ठाकरे यांचा गेम केला, विधानसभेला पोरग पाडलं तरीही त्यांची बाजू घेतात। जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। मराठा समाजाला ओबीसीतून मराठा आरक्षण देणं शक्य नाही, रोहित पवार यांच्याकडून जरांगेंच्या आंदोलनाला रसद। जातीच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडली जाते। निलेश राणे यांचा विरोधकांसह जरांगेंवर निशाणा। नितेश राणे हे चिचुंद्री, मनोज जरांगे यांचा नितेश राणे यांच्यावर निशाणा। नितेश राणे यांना आवरा असं नारायण राणेंना सांगितलंय, जरांगेंचं वक्तव्य। सकाळी 7 पासून सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त। मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा झाला प्रयत्न। तिसऱ्या दिवशी आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची गर्दी, ओबीसीतून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी। आंदोलकांकडून 1 मराठा लाख मराठाची घोषणाबाजी। उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईकडे रवाना, पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द करून अजितदादा मुंबईकडे निघाले। उदयनराजे शिवेंद्रराजे भोसले यांनी उपोषणाला बसायला हवं, पण ते भाजपच्या दबावाखाली आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव, संजय राऊत यांचा हल्लाबोल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावच्या दौऱ्यावर, गणेशोत्सवानिमित्त शिंदेसह कुटुंब 2 दिवस दरेगावी असणार मुक्काम। एकनाथ शिंदे दरेगावात यज्ञ करण्यासाठी जाऊन बसले, शिंदेंनी दरेगावात स्वतःला कोंडून घेतलंय, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं सलग दुसऱ्या दिवशी साखळी उपोषण, ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, यासाठी प्रयत्न करा। भाजपची कामगिरी विधानसभेप्रमाणे असायला हवी, अमित शहांच्या भाजप नेत्यांना सूचना। मुंबईमधील गणेश मंडळांना राज ठाकरे यांची भेट, राज ठाकरेंनी जीएसबी आणि लालबागच्या राजाचंही घेतलं दर्शन। मुंबईमध्ये जेपी नड्डा यांच्याकडून बाप्पाचं दर्शन, मुंबईमधील चंद्रलोक सोसायटीमधील बाप्पाचं जेपी नड्डा यांनी घेतलं दर्शन। अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, प्रियाची कॅन्सरसोबतची झुंज ठरली अपयशी, वयाच्या 38व्या वर्षी प्रियानं घेतला अखेरचा श्वास। 24 तासात 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, 10,50,000 हेक्टरवरील पिकांचं झालंय पावसामुळे नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 11 मिलीमीटर पावसाची नोंद। पंतप्रधान मोदी 7 वर्षांनी चीनच्या दौऱ्यावर, पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बैठक पडली पार। बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।